पुणे जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं रेड अलर्ट घोषित केला आहे आणि या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवलेला आहे। सुट्टीच्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक किल्ल्यावर येतात आणि त्यामुळे त्यातच रेड अलर्ट आहे आणि म्हणूनच आज किल्ल्यावर बंदी आहे। मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडतात आणि त्यामुळे धोका वाढलेला आहे। पुणे वन विभागानं त्यामुळेच हा निर्णय घेतलाय। नागरिकांनी सिंहगड परिसरात जाणं टाळून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, पुण्याला रेड अलर्ट घोषित केलेला आहे, त्याचबरोबर हवामान विभागानं राज्यातल्या इतर ठिकाणचा सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे। काय या संदर्भातली एकूण माहिती आहे? श्वेता, जर बघितलं तर पुढील 5 दिवसांसाठी 19 जिल्ह्यांना हा येलो अलर्ट जे आहे ते हवामान विभागाने दिलेला आहे। विशेष करून जर बघितलं तर कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल या भागामध्ये काल आणि आजपर्यंत हा रेड अलर्ट देण्यात आला होता। पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर साताराचा घाटमाथा असेल, कोकणातला रायगडचा घाटमाथा असेल, पुण्याचा घाटमाथा असेल, या परिसरामध्ये रेड अलर्ट जो आहे तो आजही आपल्याला पाहायला मिळत आहे। किंबहुना पुण्यातल्या काही किल्ल्यांवर या ठिकाणी आता बंदीसुद्धा घालण्यात आलेली आहे, कारण कालपासून पुणे परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो। त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटनस्थळी नागरिकांनी येऊ नये असं आव्हानसुद्धा करण्यात आलेलं आहे। मात्र जर पुढील 5 दिवसांचं जर बघितलं तर पुढील 5 दिवसांमध्ये 19 जिल्ह्यांमध्ये हा येलो अलर्ट असणार आहे आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे साधारण 5 तारखेपर्यंत 4 ते 5 तारखेनंतर हा विदर्भामध्ये अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचा सुद्धा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळं एकूणच जर बघितलं तर पुढील 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस जो आहे तो आपल्याला बरसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। विशेष करून एवढ्या 2 दिवसांमध्ये घाटमाथा जो असेल त्या परिसरामध्ये रेड अलर्ट जो आहे तो असणारच आहे। मात्र आणखीन काही भागांमध्ये जर बघितलं तर कोकणामध्ये पण 3 तारखेपर्यंत हा पाऊस जो आहे तो असणार आहे। 3 तारखेनंतर हा विदर्भामध्ये पाऊस आपल्याला प्रामुख्याने जाणवणार आहे। त्यामुळे काही प्रमाणामध्ये शेतीसाठी हा पाऊस हा पूरक असल्याचं या ठिकाणी तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। मात्र या पावसाची जर वेग जर बघितला तर ताशी 40 ते 50 असा असणार आहे। मात्र घाटमाथ्यावर हा जो पाऊस आहे तो अति प्रमाणात असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। विशेष करून रायगड, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातला काही घाटमाथा आणि पुण्यातला घाटमाथा या परिसरामध्ये हा पाऊस जो आहे तो अतिस्वरूपाचा असणारच आहे पुढच्या 5 दिवसांमध्ये। मात्र विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी पण पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर पुढील 5 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये पाऊस जो आहे तो आपल्याला बरसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्वेता, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी निलेश।